नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, वेटरनरी काउन्सिल ऑफ इंडियाच्या अनुषंगाने जे वेटरनरीची ॲडमिशन प्रक्रिया होत असते, तर दुसऱ्या राऊंडचा जो रिपोर्टिंग पिरियड होता तो आज सायंकाळी 4 वाजता संपलेला आहे. म्हणजे दुसऱ्या राऊंडची आता ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण झालेली असून आता स्टे व्हॅकन्सी राऊंड जो शेवटचा टप्पा आहे, तर त्याची ॲडमिशन प्रक्रिया म्हणजे त्याची जे ऑप्शन फिलिंग आहे तर ती उद्या 25 सप्टेंबरला सकाळी 11 वाजल्यापासून ते पुढे 26 सप्टेंबरला रात्री 11 वाजेपर्यंत चालणार आहे. तर ते पूर्ण शेड्यूल काय असणार आहे, त्यानंतर याच्यात पार्टिसिपेशन स्टे व्हॅकन्सीमध्ये का घ्यायचं, त्याचे काय फायदे होणार आहेत, त्यानंतर पार्टिसिपेशन घ्यायचं असेल तर कुणाला भाग घेता येईल, कुणाला भाग घेता येणार नाही, त्यानंतर याच्याच पार्टिसिपेशनसाठी किती फीस असणार आहे, ते पार्टिसिपेशन फीस फॉरफीट होऊ शकते का किंवा ती जप्त होऊ शकते का, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहेत. आणि या सर्व प्रश्नांची माहिती घेऊन मी आज आपल्यासमोर आलेलो आहे. मी अनिल चव्हाण, ABC काउन्सिलिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. खरं तर आज सीट मॅट्रिक्स येणार होतं. सीट मॅट्रिक्स म्हणजे ज्या काही जागा स्टे व्हॅकन्सी राऊंडला आपल्याला अवेलेबल आहेत कॅटेगरीने आहे, तर त्या जागेचा सर्व तपशील आपल्यापर्यंत येणार होता किंवा आज येणार अपेक्षित होतं, परंतु आत्ता रात्रीचे 10 वाजले आहेत, तोपर्यंत तर तो तपशील अजून आलेला नाही. तर ज्यावेळेस तो काही प्रसिद्ध होईल त्यानंतर आपल्याला किती जागा स्टे व्हॅकन्सी राऊंडसाठी उपलब्ध आहेत त्याबाबतची आपल्याला माहिती मिळू शकेल. विद्यार्थी मित्रांनो, या आता शेड्यूल कसा असणार आहे त्या स्टे व्हॅकन्सी राऊंडचा, तर स्टे व्हॅकन्सी राऊंडचे जे ॲडमिशन जे आपल्याला चॉईस फिलिंगचा जो वेळ आहे तो 25 सप्टेंबरच्या सकाळी 11 वाजल्यापासून ते 26 सप्टेंबरच्या रात्री 11 वाजेपर्यंत राहणार आहे. त्यानंतर या कालावधीमध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करता येतील, चॉईस लॉकिंग करता येतील. त्यानंतरच्या जो अलॉटमेंटची जी प्रोसेस होणार आहे तर ती 27 तारखेला अलॉटमेंट प्रोसेस जी इंटरनल असणार आहे तर ती होणार आहे आणि 28 तारखेला अलॉटमेंटचा रिझल्ट बाहेर पडणार आहे. आणि 28 तारखेला ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन किंवा अलॉटमेंट झालेली आहे अशांना कॉलेजमध्ये फिजिकल जॉईनिंग किंवा जो रिपोर्टिंगचा कालावधी आहे तर तो 28 सप्टेंबरपासून ते 30 सप्टेंबरच्या सायंकाळी 4 वाजेपर्यंत असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या आता आपल्याला मी पूर्वीच सांगितलं आहे की या प्रक्रियेला रजिस्ट्रेशन नसतं. म्हणजे या प्रक्रियेमध्ये आता कोण भाग, स्टे व्हॅकन्सी राऊंडला आपल्याला कुणाला भाग घेता येईल, तर स्टे व्हॅकन्सी राऊंडला भाग घेण्यासाठी पहिल्या आणि किंवा दुसऱ्या, म्हणजे काही विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलं असेल त्यांनी पहिल्या राऊंडला दुसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये भाग घेतला असेल त्यांनी, परंतु काही जणांनी पहिल्या राऊंडला केलं नव्हतं परंतु दुसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन चालू होतं या विषयाचं, तर त्यांनी दुसऱ्या राऊंडला जरी रजिस्ट्रेशन केलं असेल तर ते सुद्धा, म्हणजे ज्यांनी पहिल्या राऊंडला केलेलं असो किंवा ज्यांनी दुसऱ्या राऊंडला केलेला असो, तर या विद्यार्थ्यांना आपल्याला या स्टे व्हॅकन्सी राऊंडमध्ये आता भाग घेता येऊ शकतो. आणि दुसरी अट अशी आहे की त्यांना कुठलेच कॉलेज अलॉट झालेलं नाही असेच विद्यार्थी या स्टे व्हॅकन्सीमध्ये आता ऑप्शन फिलिंग करू शकणार आहेत. म्हणजेच आता ऑप्शन फिलिंग कोण करणार नाही, तर ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी रजिस्ट्रेशन तर केलेलं आहे परंतु त्यांना कुठलं ना कुठलं कॉलेज अलॉट झालं होतं, तर अशा विद्यार्थ्यांना यामध्ये आता भाग घेता येणार नाही. याचा अर्थ काय, तर त्यांना कॉलेज अलॉट झालं होतं, त्यांनी फिजिकल जॉईनिंग केलेलं असेल तरी घेता येणार नाही, आणि त्यांनी जर अलॉट झालेलं आहे आणि त्यांनी जॉईन केलेलं नाही तर अशा विद्यार्थ्यांना या स्टे व्हॅकन्सी राऊंडला आता भाग घेता येणार नाही. आणि दुसरं म्हणजे नव्याने या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येणार नाही. म्हणजे या रजिस्ट्रेशनला नव्याने आता रजिस्ट्रेशन करता येणार नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलेलं होतं तर त्यांना डायरेक्टली या राऊंडमध्ये स्टे व्हॅकन्सीमध्ये आपल्याला भाग घेता येणार नाही. त्यांना सुद्धा ही ऑप्शन फिलिंगची प्रक्रियेतून जावंच लागणार आहे. म्हणजे ऑप्शन फिलिंगची प्रक्रिया करण्यासाठी काय, तर या ठिकाणी आपल्याला पार्टिसिपेशन फीस भरावी लागत असते. तर ही पार्टिसिपेशन फीस किती आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सांगायचं म्हणजे जे ओपन कॅटेगरी आहे, त्यानंतर EWS आणि OBC या 3 कॅटेगरीसाठी 50,000 रुपये ही पार्टिसिपेशन फीस आहे. तर SC ST आणि फिजिकली हँडिकॅप्ड यांच्यासाठी 25,000 पार्टिसिपेशन फीस आहे. आणि ही फीस भरण्याची जी मोड ऑफ पेमेंट जे आहे तर ते फक्त आपल्याला ऑनलाईन पेमेंट म्हणजे नेट बँकिंग थ्रू किंवा मग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड यांच्या माध्यमातून आपण ही फीसचा भरणा करू शकतो. कुठल्याही पद्धतीमध्ये RTGS, नेफ्ट, चेक किंवा DD या पद्धतीमध्ये ही स्वीकारल्या जात नाही. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांना माझी एक सूचना राहील की ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडला चॉईस फिलिंग करण्यासाठी पार्टिसिपेशन फीस भरायची आहे तर त्यांनी ती स्वतःच्या अकाउंटवरून भरणा करावी, जेणेकरून ही प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर जी फीस जमा व्हायची असते तर ती त्याच अकाउंटवर जमा होत असते. त्यामुळे आपण विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अकाउंटवरूनच पैसे भरणा करावेत ही या ठिकाणी आपण लक्षात ठेवावं. आता हे पार्टिसिपेशन फीस भरल्याच्या नंतर
पुढचं ही पार्टिसिपेशन फीस आपल्याला परत मिळू शकते का? तर विद्यार्थी मित्रांनो, हे ज्या विद्यार्थ्यांना कुठलं ना कुठलं कॉलेज या स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमधून मिळालं असेल तर त्यांना पार्टिसिपेशन फीस ही मिळू शकते. परंतु जर विद्यार्थ्यांनी कॉलेज अलॉटमेंट झाल्याच्या नंतर कॉलेजला जॉईन झाले नाही तर मात्र त्यांचं ते पार्टिसिपेशनचं जे फीस आहे तर ती फोर्टफिट होत असते. जर त्यांना तुम्हाला कुठलंच कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही तर तरीही तुम्हाला ती फीस भेटते. कॉलेज अलॉट झालं, तुम्ही तिथं जॉईन झाला तरी तुम्हाला ती फीस वापस भेटते. परंतु जर कॉलेज अलॉट झालं परंतु आपण ते कॉलेज जॉईन केलं नाही तर मात्र ती जप्त होत असते. आणि ही संपूर्ण अकॅडमिक ॲडमिशनची प्रक्रिया संपूर्ण झाल्याच्या नंतरच ही फीस आपल्या अकाउंटला, ज्या अकाउंटहून ट्रान्सफर केलेली आहेत आपण, तर त्याच अकाउंटलाही जमा होत असते. त्यामुळे आपण या ठिकाणी काही दुसरी काळजी करण्याची काही आवश्यकता नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये ॲडमिशन मिळण्याची शक्यता ही का रजिस्ट्रेशन करायला आवश्यक आहे हे मी तुम्हाला थोडं सांगणार आहे. तर यामध्ये एकतर फीस असल्यामुळे 50,000 25,000 ही फीस असल्यामुळे बरेच विद्यार्थी ह्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये भाग घेत नसतात भारत, आणि हे ऑल इंडिया कोट्यातून प्रक्रिया राबवली जात असते. बरेच विद्यार्थी यामध्ये या फीस या एका कारणास्तव भाग न घेण्याची शक्यता अधिक असते. त्यानंतर दुसरं आहे की बरेच जणांना फर्स्ट आणि सेकंड राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालेलं असतं, त्यांनी ते घेतलेलं असेल तरी त्यांना भाग घेता येत नाही, त्यांनी घेतलेलं नसेल, जॉईनिंग केलं नसेल तरी त्यांना भाग येतात नाही. त्यामुळे बरीचशी स्पर्धा या ठिकाणी ही कमी झालेली असते. त्यामुळे या ठिकाणी अजून चान्सेस हे जास्त असतात. आणि तिसरं एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर भविष्यात जर जागा एखाद्या रिक्त राहिल्या, कारण आता आपल्याला माहिती आहे की मी यापूर्वी पण सांगितलेलं आहे की अनेक कॉलेज राज्यातली ॲडमिशन प्रक्रिया ही झालेली नाही, वेटरनरीची ॲडमिशन प्रक्रिया झालेली नाही, किंवा MBBS CBDSची ॲडमिशन किंवा आयुष कोर्सेसची ॲडमिशन अजून पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळं हे ॲडमिशन पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी या जागा रिक्त होतील, आणि भविष्यात या जागा रिक्त झालेल्या जागा एकतर त्या याच स्ट्रे व्हॅकन्सीला जे आपण जे रजिस्ट्रेशन केलं त्यांनाच यामध्ये संधी मिळू शकते, किंवा नव्याने पोर्टल ओपन करतील ही मी शक्यता सांगतो आहे. हे काही मी गॅरंटेड तुम्हाला सांगणार नाही, कारण याबाबत अजून कुठलीच सूचना तशी अधिकृत प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. परंतु आपल्याला या ठिकाणी आपल्याला त्यामुळे संधी मिळू शकते. त्यामुळे या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणे हे आपल्याला फायदेशीर होऊ शकेल असं माझं एक मत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वेटरनरीच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घेऊन त्यांना वेटरनरीसाठी ॲडमिशन मिळवून देणे हा माझा प्रामाणिक आणि शुद्ध हेतू आहे, आणि याच अनुषंगाने मी आपल्याला ही माहिती घेऊन आपल्यापर्यंत येत असतो. तरी आपण आणि यापुढे सुद्धा जे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड असेल किंवा या जागा रिक्त झालेल्या जागा परत काही वेगळ्या पद्धतीने भरतात का, किंवा त्या राज्याला काय समाविष्ट करतात का, स्टेट काउन्सिलिंगमध्ये समाविष्ट करतात, याबद्दल आज काहीही सांगता येणार नाही. परंतु जर त्या प्रक्रिया जर होणार असतील तर त्या सर्व प्रक्रियेच्या अनुषंगाने मी आपल्यापर्यंत माहिती घेऊन येणार आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना वेटरनरीला ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी, आणि एकूणच करिअरचे आपल्याला मार्गदर्शन घ्यायचे असेल तर त्या सर्वच विद्यार्थ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं, आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक आणि शेअर करावा. धन्यवाद.